पंतप्रधान नरेंद्र मोदींची अलीकडच्या काळात विश्वगुरू अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। त्याला धक्का देण्याचं काम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने केलंय। ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे। येत्या 1 ऑगस्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। यामुळे भारतावर या निर्णयाचा काय परिणाम होतील हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव। मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी कुठला निर्णय घेतील आणि कधी कुठलं वक्तव्य करतील याचा काही भरोसा नाही। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवून जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। त्यावेळी ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केल्याचा दावा एका ट्विटरद्वारे केला होता। त्यानंतर अचानक ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे। आता ट्रम्प यांनी हा निर्णय तडकाफडकी घेतला का, की त्यामागे काही राजकारण आहे हे पाहूयात। भारतानं रशियाकडून सैन्य दलासाठी शस्त्र आणि इतर वस्तूंची खरेदी सुरू ठेवली, त्यामुळे अमेरिकेचा रोष हा भारतावर होताच। या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं हे दंडात्मक पाऊल उचलून भारतावर टॅरिफसह अतिरिक्त दंडही लावलाय। या निर्णयाचा थेट परिणाम येत्या 1 ऑगस्ट पासून भारत अमेरिका व्यापारावर होणार आहे। भारताच्या कुठल्या उद्योगांवर अमेरिकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे हे पाहूयात। स्मार्टफोनच्या उद्योगांवर परिणाम। भारतानं या चालू वर्षातच अमेरिकेला 24.1 अब्ज डॉलरचे स्मार्टफोन निर्यात केले आहेत। ऍपलचे आयफोन भारतातून सर्वाधिक निर्यात होत आहेत। आता या 25% टॅरिफमुळे निर्यातीचा खर्च वाढणार आहे, त्यामुळे स्पर्धा कमी होईल आणि उद्योगातील गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती वर्तवली जाते। औषध उद्योगाला धक्का। भारत अमेरिकेला सर्वाधिक जेनेरिक औषध हे पुरवतो, जवळपास 10 अब्ज डॉलरची निर्यात होते। मात्र या टॅरिफमुळे औषधांचा दर अमेरिकेत वाढू शकतो आणि भारतीय कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागेल। याचा परिणाम जागतिक आरोग्य बाजारावर होण्याची शक्यता आहे। वस्त्रोद्योगावर परिणाम। वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून भारत अमेरिकेला 10.8 अब्ज डॉलरची निर्यात करतो। सध्या 10 ते 12% कर आहे, पण आता 25% टॅरिफमुळे भारतातील कापड उद्योगावर मोठा आर्थिक ताण येणार आहे। अनेक लघुउद्योगांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे। दागिने आणि ऑटो पार्ट्स। रत्न दागिन्यांच्या निर्यातीमध्ये अमेरिकेचा 30% हिस्सा आहे। आधीच 27% टॅरिफ आहे, त्यावर आणखीन 25% कर म्हणजे व्यापाऱ्यांच्या नफ्यात मोठी कपात होणार आहे। तर दुसरीकडे ऑटो पार्ट्स क्षेत्रातून 2.2 अब्ज डॉलरची निर्यात होते। टॅरिफमुळे मेक इन इंडिया निर्यात उपक्रमावर थेट परिणाम होऊ शकतो असा अंदाज आहे। ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे भारताच्या स्मार्टफोन्स, औषध, टेक्सटाईल, रत्न दागिने आणि ऑटो पार्ट्स उद्योगाला मोठा फटका बसणार आहे। आता भारत सरकार या टॅरिफ विरोधात राजनैतिक पातळीवर काय पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।